एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी 100 कोटी रुपये तात्काळ देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली बैठक। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत 2 योजनेकरिता 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने त्वरित पाठवावा। यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली। आमदार देवेंद्र कोटे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले। पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील दिल्या। दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, शहरांतर्गत नव्या जलवाहिनीची तसेच इतर कामे अमृत 2 योजनेतून करण्याकरिता सोलापूर महापालिकेने त्वरित 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा। यातील शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये सोलापूर महापालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील, तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बैठकीत सांगितले। देगाव येथे 350 कोटी रुपये खर्च करून BOT तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिःसारण केंद्र बांधून तेथे TTP प्लांट उभारून शुद्ध केलेले पाणी NTPCला द्यावे आणि NTPCची सध्या वापरत असलेले 80 MLD पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे, अशी योजना प्रस्तावित केली आहे। या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांना पाठवून पाहणी करण्यासाठी येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता, श्री गोविंदराज, श्री जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते।